चला मॅच सुरू करूया. शंभू शिवप्रेमी स्पोर्ट्स आश्रम संघाने टॉस जिंकलेला आहे. पहिल्यांदा बॉलिंग करण्यासाठी निर्णय घेतला. आमंत्रित केलं म्हणजे ते टीम JCC क्रिकेट क्लब शिरोडी टीमला. दोन षटकांची मॅच असेल याची आपण नोंद घ्यायची आहे. पहिला बॉल गोलंदाजी मार्कवरती बंटी. चांगला बॉल सोडून देण्याचा प्रयत्न झाला. व्हाईट बॉलचा इशारा. अबांतरची एक धाव. एका धावेने धाव फलक पुढे. बंटी रवळेकर गोलंदाजी मार्कवरती आपल्याला पाहायला मिळतोय. JCC क्रिकेट क्लब शिरवडे आणि शिवप्रेमी स्पोर्ट्स आश्रम टीम अशोकजी रवळेकर आणि संपत शेळके साहेबांच्या मार्गदर्शनाखाली खेळणारी ही टीम आपल्याला मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते. पहिलाच बॉल आपण पाहिला तर व्हाईट बॉल. अबांतरची एक धाव. एका धावेने धाव फलक पुढे. हाही बॉल आपण पाहिला. लॉफ केला. शिवम पाटील बॉल पर्यंत पोहोचेल का? नाही पोहोचवणार. चांगला प्रयत्न म्हणावा लागेल आणि 2 धाबा कंप्लीट झालेत. 2 धाब्याने धाव फलक पुढे. दोन धाबा धावफलकावरती धावसंख्या झालेली आहे ते म्हणजे 5. पहिला बॉल आपण सिंग वाईट त्यानंतर बॅक टू बॅक 2 डबल्स आपण पाहिलेत आणि 2 डबल्स नंतर धावफलकावरती 5 धावसंख्या धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळते. अतिशय दर्जेदार गोलंदाजी आपल्याला बंटी रवळेकरच्या माध्यमातून पाहायला मिळाली होती. पहिल्या मॅच मध्ये सिंगल विकेट, दुसऱ्या मॅच मध्ये 4 विकेट आपल्याला पाहायला मिळालेत आणि या मॅच मध्ये पाहू शकता व्हाईट बॉल. अबांतरची आणखी एक धाव. 6 धावसंख्या धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळते. ते पाहायला गेलं खराब गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. 6 धाबा धावफलकावरती. 2 बॉलचा खेळ समाप्त झाला. 6 धावसंख्या धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळते. आणखी एक चांगला बॉल. हाही बॉल आपण पाहिला गेलं तर कॅच हिट आणि फलंदाज पाहत असताना आपल्याला पाहायला मिळतो. विशाल पाटील बॉलच्या पाठीमध्ये. कराड तालुका क्रिकेट असोसिएशनचे उपाध्यक्ष माजी अध्यक्ष सन्माननीय विशालजी पाटील यष्टिरक्षकाच्या भूमिकेमध्ये आपल्याला पाहायला मिळाले. एक चांगला कॅच आणि फलंदाज पाहत असताना पाहायला मिळेल. शिवप्रेमी स्पोर्ट्स आश्रम टीम अतिशय चांगली भन्नाट फॉर्म मध्ये आपल्याला पाहायला मिळते. टोटल धावसंख्या झालेली आहे ते म्हणजे 6 धावा. बॉलचा विचार केला तर 3 बॉलचा खेळ समाप्त झाला. पहिली विकेट आणि शिरोडी टीमच्या माध्यमातून नवीन बॅटर आपण पाहतो आता मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग साठी. नाव आमच्यापर्यंत कळवा. दीपक आपल्याला पाहायला मिळतात. संघाचे कॅप्टन्स दीपक आपल्याला संघनायक आपल्याला पाहायला मिळतात महत्वाच्या मॅच मध्ये बॅटिंग साठी, ज्यांच्या माध्यमातून आपल्याला या स्पर्धेसाठी ऑफिशियल पंच सौजन्य केलेले आहेत. दीपक आपल्याला बॅटिंग साठी स्ट्रायकर एंडला पाहायला मिळतात. सोडून देण्याचा प्रयत्न झाला. व्हाईट बॉलचा इशारा आहे. अबांतरची एक धाव. 7 धावसंख्या धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळते. अबांतरच्या 3 आणि बॅटच्या माध्यमातून 4 अशा 7 धाबा आतापर्यंत खर्च केलेल्या आहेत बंटी रवळेकरच्या माध्यमातून. 2 षटकांची मॅच आतापर्यंत आपण पाहतोय आणि धावसंख्या झाली होती म्हणजे 7 धावा. फटका फसला. क्षेत्ररक्षक बॉलच्या खाली. फलंदाज अण्णा सेलिब्रेशन आणि फलंदाज बाद.
अण्णाचं जबरदस्त सेलिब्रेशन आपल्याला पाहायला मिळतं आणि फलंदाज बाद असताना पाहायला मिळतो. दीपक बॅटला फक्त आणि फक्त बॉल लावला आणि त्यानंतर आपण पाहिलं गेलं तर आणखी एका विकेटचं पतन असताना आपल्याला पाहायला मिळतं. टोटल धावसंख्या पाहायला मिळते ती म्हणजेच 2 गडी बाद 7 धाबा 4 बॉलचा खेळ. स्क्रीनवरती आपण सेलिब्रेशन अण्णाचं पाहिलं, अतिशय दर्जेदार सेलिब्रेशन ऍक्शन रिप्ले मध्ये आणि त्यानंतर अण्णाची स्टाईल, अण्णाचा विषयच खोला, अण्णांनी केला विषय मैदानाच्या आतमध्ये झोल आणि केला विषय खोल आणि फलंदाजाला पाठवलं मैदानाच्या बाहेर. नवीन बॅटर अक्षय बॅटिंग साठी आपल्याला पाहायला मिळेल. अक्षय बॅटिंग साठी आपल्याला पाहायला मिळतो. आणखी एक चांगला बॉल, हाई बॉल आपण बाहेर निघतोय. दोन गडी बाद 7 धाबा धावफलकावरती. 5 बॉलचा खेळ समाप्त. हो हो, चांगला बॉल इथे भरपूर वेगाने डॉट बॉल आणि डॉट बॉल नंतर 7 धावसंख्या धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळते. 1 षटकांचा खेळ समाप्त झालाय. 7 धावसंख्या धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळते आणि पहिलं षटक क्वालिटी गोलंदाजी आपल्याला बंटी ओव्हरेकरच्या माध्यमातून पाहायला मिळाली. आपण त्याच्या स्वरूपामध्ये 3 धाबा खर्च केल्या जरूर. त्यानंतर आपण पाहायला गेलं तर अतिशय दर्जेदार आपण षटक बंटी ओव्हरेकरच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतं. गोलंदाजी मार्क होते शुभम पाटील, एक अनुभवी आणि एक युवा खेळाडू ज्याची खरंतर चर्चा आहे कराड तालुका प्रीमियर लीग मध्ये. कराड तालुका क्रिकेट असोसिएशन मधील आणखीन एक नामवंत रायझिंग स्टार खेळाडू. चला थोडंसं स्पीडअप घ्या. नेक्स्ट मॅच आपण टॉस साठी विनंती करतोय. एका बाजूला टीम आहे जय हनुमान स्पोर्ट्स शिंगणवाडी आणि दुसऱ्या बाजूला टीम असेल हो हो लॉक करत असताना सिद्धार्थ जगदळच्या बॅट मधून हा बिग ब्लास्ट ऑन फायर सिक्सर. ऍक्शन रिप्ले आपण पाहू शकता. नेक्स्ट मॅच टॉस साठी दोन्ही टीम आपण विनंती करतो. एका बाजूला टीम आहे गोटेवाडी आणि दुसऱ्या बाजूला जय हनुमान स्पोर्ट्स शिंगणवाडी. दोन्ही टीम कॅप्टन टॉस साठी या. अक्षय डफे आपण टॉस साठी या लगेच. जय हनुमान स्पोर्ट्स शिंगणवाडी आपण टॉस साठी या. टॉस करूत आपण लगेच. पहिल्याच बॉलवरती षटकार आपल्याला पाहायला मिळतोय. 13 धाबा सन्माननीय आदरणीय मच्छिंद्र शिंगण साहेबांच्या शुभ हस्ते केला जाईल इथे टॉस पुढील मॅचचा आणि सिंगल धाव. सिद्धार्थ जगदाळे चांगली बॅटिंग करत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. पायावरती टाकलेला बॉल इथे पाहायला मिळाला. त्यालाही फ्लिक करत असताना पाहायला मिळतोय. 14 धाबा धावफलकावरती. नेक्स्ट मॅचचा टॉस कॅप्टन उपस्थित आहेत आयोजन कमिटी. आणखी एक बॉल सिंगल धाव मिळते आणि सिंगल नंतर धावफलक पुढे. एकच धाव आणि एका धावेने धावफलक 15-15. सन्माननीय आदरणीय मच्छिंद्र शिंगण साहेबांना विनंती आहे. इनिंग ब्रेक मध्ये अजून 2 बॉल बाकी आहेत. इनिंग ब्रेक मध्ये आपण टॉस करूया. तर तुमच्या शुभ हस्ते सन्माननीय मच्छिंद्र शिंगण साहेब या स्पर्धेसाठी उपस्थित झालेले आहेत. 15 धाबा झालेत. बॉलचा विचार केला तर बॉल समाप्त झाले. 3 बॉलचा खेळ अजूनही बाकी आहे. 3 बॉलचा अजूनही खेळ बाकी आहे. 8 धाबा खर्च केल्या. पहिल्या षटकामध्ये 7 आणि दुसऱ्या षटकामध्ये 8. 3 बॉल मध्ये खर्च करत असताना शुभम पाटील छोटा पाटील मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. लॉफ केलाय. काव कॉर्नरच्या दिशेला बॉल निघाला. ट्रॅव्हल झाला. क्षेत्ररक्षक दीपला. बाबू पैलवान मैदानाच्या आतमध्ये अडवला बॉलला. फेकला पिकअप गॅदरिंग अँड थ्रो सर्व काही गोष्टी सिंगल अटेम्प्ट मध्ये आणि इथे 2 धाबा कंप्लीट. 17 धाबा धावफलकावरती. षटकार त्यानंतर आपण पाहिलं तर डबल त्यानंतर सिंगल आणि त्यानंतर आपण 2 धाबा. टोटल धावसंख्या धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळते ती म्हणजे 17 ऑन दी स्कोर बोर्ड. 2 बॉलचा खेळ अजूनही बाकी आहे. 20-22 धाबा. टॉप
टॉपेज आणि बॉल पाठीमागे एकच. शेवटचा अंतिम बॉल 18 धाबा धाव फलकावरती. नेक्स्ट मॅचचा आपण टॉस करूयात. बोट टीम कॅप्टन समोर या व्यासपीठाच्या. शेवटचा अंतिम बॉल आहे. जुना बॉल जर लगेच असेल तर आयोजन कमिटी दिलेला आहे. धन्यवाद. चला मॅच सुरू करा ऑफिशियल्स. येस जुना बॉल आलेला आहे. अगदी यमराजच्या भेटीला तो बॉल गेला आणि ते पाहायला गेलं तर धावसंख्या झालेली आहे ती म्हणजे 18 धाबा. शेवटचा अंतिम बॉल आहे. इकडे कसरत ओम साई एमटीसी टीमची कसरत पाहायला मिळते व्यासपीठावरती मंचावरती. उन्हाचा भरपूर तडाखा. इथे मोठा ब्लास्ट. बंटी बॉलच्या खाली पकडला गेला. संपला फलंदाज अक्षयचा खेळ. फलंदाज बाद. 18 झालेत. 19 धाबांची गरज. सन्माननीय आदरणीय मच्छिंद्र शिंगण साहेब आपल्याला विनंती आपल्या शुभ हस्ते आपण टॉस करूयात नेक्स्ट मॅचचा. एका बाजूला टीम यजमान जय हनुमान स्पोर्ट्स शिंगणवाडी आणि दुसऱ्या बाजूला टीम आहे जय बजरंग स्पोर्ट्स गोटेवाडी. कॅप्टन टॉस करूयात. चला प्लीज मॅच सुरू करा लगेच ऑफिशियल्स. टीम सिरोडे टीम विनंती आहे मॅच सुरू करा लगेच. आपण जोडी पाहतो सलामीची. एका बाजूला मोठा पाटील दुसऱ्या बाजूला छोटा राखीस शुभम पाटील मैदानाच्या आतमध्ये. गोटेवाडी संघाने टॉस जिंकला. पहिल्यांदा गोलंदाजी करण्याचा निर्णय आमंत्रित केला हनुमान स्पोर्ट्स शिंगणवाडी टीमला पहिल्यांदा बॅटिंगसाठी. एक छोटा राखीस दुसऱ्या बाजूला मोठा राखीस. एका बाजूला शुभम पाटील दुसऱ्या बाजूला निलेश पाटील. दोन्ही राखीस मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी आपल्याला पाहायला मिळतात. थोडासा वेग वाढवायचा आहे. स्पीडअप घ्यायचा आहे. गोलंदाजी मार्क वरती सिद्धार्थ जगदाळे उर्फ बुलट मोन्या जगदाळे. तर खूप चर्चेत होतं बैलगाडी क्षेत्रामध्ये हे नाव. कारण 12वीचा पेपर बुडवून तो खरं त्या मैदानावरती गेला आणि खरं तर मोन्या नावाने अक्षरशः महाराष्ट्राला वेड लावलं. तसाच हा सिद्धार्थ जगदाळे गोलंदाजी मार्क वरती. समोर पाहायला गेलं तर शुभम पाटील गोलंदाजी मार्क वरती आपल्याला पाहायला मिळतोय. छोटा राखीस आपल्याला पाहायला मिळतोय कराड तालुका क्रिकेट असोसिएशनचा. सिद्धार्थ जगदाळे गोलंदाजी मार्क वरती. ऑन साइडला 2 क्षेत्ररक्षक आपण पाहतोय. एक समोर आहे लॉंगऑफ आणि एक डीप मिड विकेटला शुभम पाटील साठी क्षेत्ररक्षण सजवलं. गोलंदाजी मार्क वरती सिद्धार्थ जगदाळे. पहिला बॉल. वेगवान गोलंदाज सिद्धार्थ जगदाळे गोलंदाजीसाठी ओळखले जातं आणि तोच गोलंदाज आता गोलंदाजी मार्क वरती आपल्याला पाहायला मिळतोय. पहिलाच बॉल शुभम टू सिद्धार्थ. हो 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 बाची आतली कड आणि त्यानंतर पाठीमागे बॉल निघून गेला. एक धाव मिळाले का पाहूयात आणि कदाचित ऑफिशियल्स डॉट बॉल आहे की एक धाव. येस आमच्यापर्यंत माहिती पोहोचवा. एक धाव आहे की डॉट आहे. एक धाव आहे. येस
एक धाव, एका धावेने धाव फलक पुढे पाहायला मिळतो. टोटल धावा धाव फलकावरती आपल्याला पाहायला मिळतील. हो हो, इथे फटका फसलाय का? कॅश ड्रॉप. हो हो, छोटा राकेशची कॅश ड्रॉप झाली आहे. राकेश आहे तो करदर क्रिकेट मधला. एकदा तो करदर बॅट मधून धावा बनवायला लागला की तो राकेश थांबत नाही आणि तो त्या मैदानाच्या आतमध्ये एक संधी मिळाली आहे शुभम पाटीलला. सिद्धार्थ जगदाळेने करता जाळ टाकलं होतं, जाळामध्ये अडकला होता. इथे शुभम पाटील आणि पुन्हा एकदा शुभम पाटील सजग स्ट्रायकर यांना आपल्याला पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा फटका फसला. इथेही पाहायला गेलं तर एकच धाव आणि एका धावेने धाव फलक पुढे 4. जिंकण्यासाठी टार्गेट आहे 19 धावा. आतापर्यंत 3 बॉल मध्ये बनवल्या गेल्या 4 धावा. जिंकण्यासाठी अजूनही 9 बॉल आणि 15 धावांची गरज. 5 वाजून जवळपास 2 ते 3 मिनिटं झालेली आहेत. चार्जिंग काढलाय का माझा? आणखी एक चांगला स्ट्रोक ऑन साइडला पुल करत असताना सिंगल धाव. सिंगल धाव फलक 5. बॉलचा विचार केला तर 4 बॉलचा खेळ समाप्त झाला. एकच धाव, एका धावेने धाव फलक पुढे. टोटल 5. 12 धाव अजूनही जिंकण्यासाठी 14 धावांची गरज. बॉलचा विचार केला तर 8 बॉलचा खेळ अजूनही बाकी आहे. हो हो हो, भरपूर वेगाने टाकला, भरपूर वेगाने टाकला. एकच धाव मिळतीये. सिद्धार्थ जगदाळे काय गोलंदाजी करतोय. आणखीन एक वेगवान सुसाट एक्सप्रेस आपल्याला पाहायला मिळतीये. तर महालक्ष्मी एक्सप्रेस म्हणावे लागेल. टीम शिरोड एक्सप्रेस गोलंदाजी मार्क वरती आपल्याला पाहायला मिळतीये. 6 धावा धावफलकावरती 5 बॉलचा खेळ समाप्त झाला. अजूनही पाहायला गेलं तर एक महत्वपूर्ण शेवटचा बॉल जिंकण्यासाठी 13 धावांची गरज असताना एक टार्गेट सेट करणारा बॉल. इथे खरा बॉल, खरा व्हाईट बॉलचा इशारा आणि एकच धाव मिळतीये. एका धावेने धाव फलक पुढे जात असताना आपल्याला पाहायला मिळतो 7. जिंकण्यासाठी अजूनही 12 धावांची गरज. या मॅच मध्ये काय गोलंदाजी केली आहे सिद्धार्थ जगदाळेने. प्रभावी मारा आपल्याला पाहायला मिळतोय. जखडून ठेवलाय, बांधून ठेवलाय, लगाम लावलाय, ब्रेक लावलाय. इथे बेड्या ठोकल्यात अक्षरशः गोलंदाज. बॅटिंग करणारी टीम अर्थातच निलेश पाटीलला थांबवलं या मॅच मध्ये. आणखीन एक ड्राइव्ह केला. हॉट स्ट्रोक, हॉट शॉट. बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर, सीमारेषा बाहेर, सीमारेषा चिरफाड तोडफोड करून मैदानाच्या बाहेर येत असताना पाहायला मिळतोय. 4 धावेने धाव फलक 11. 6 बॉल आणि 8 धावा. ऍक्शन रिप्ले पाहू शकता. बाहेर निघालेला बॉल कट करत असताना 2 क्षेत्ररक्षकाला चिरून फाडून बांधून बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर. चौकार. निलेश पाटीलचा क्वालिटी स्ट्रोक, मॅच मध्ये कलाटणी देणारा चौकार. 6 बॉल आणि जिंकण्यासाठी 8 धावांची अजूनही गरज या मॅच मध्ये. आणि गोलंदाजी मार्क वरती पाठीमागील मॅचचा हिरो हेमंत दादा गोलंदाजी मार्क वरती पाहायला मिळतात. 6 बॉल 8 ची गरज. समोर एक अनुभवी गोलंदाज. पाठीमागील मॅच मध्ये फक्त आणि फक्त 2 धावांचं इकॉनॉमिकल षटक ज्याने हाताळलं, 3 धावांचं इकॉनॉमिकल षटक हेमंतच्या माध्यमातून हाताळलं होतं. तेच गोलंदाज गोलंदाजी मार्क वरती आपल्याला पाहायला मिळतात. माणसं लक्ष ठेवतात फक्त आणि फक्त निकालावरती, संघर्षावरती लक्ष ठेवलं जात नाही. आता इथे निकाल महत्वाचा असणारा. 6 बॉल जिंकण्यासाठी 8 धाबांची गरज. पहिला बॉल, वेगवान बॉल, वेगवान वेगवान. इथे डॉट 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 आणि डॉट.
मैदानाच्या आतमध्ये. 5 बॉल आणि पुन्हा एकदा मॅच मध्ये ट्विस्ट. 8 धाबांची गरज. हेमंत आता गोलंदाजी मार्क वरती. पहिलाच बॉल डॉट. 5 अजूनही गरज. 5 बॉल आणि 8 धाबांची. आणखीन एक शरीरावरती टाकलेला बॉल. हाही बॉल आपण पाहिला गेला तर डॉट आपल्याला एक बायच्या स्वरूपामध्ये धाव. खरं तर डॉट बॉल त्यानंतर पायावरती आदळ आणि त्यानंतर घोषांकित क्षेत्रामध्ये जात असताना आपल्याला पाहायला मिळतोय. गावदेवी मैदान 40+ क्रीडांगण सानपाडा या मैदानावरती आपण पाहतोय SM ब्रदर चषक 2025 मानाची, अभिमानाची, परंपरेची, प्रतिष्ठेची, सन्मानाची स्पर्धा जे हनुमान स्पोर्ट शिंगणवाडी यांच्या संयुक्त विद्यमानानं पार पडत असलेली स्पर्धा SM चषक, SM ब्रदर्स चषक 2025 ची स्पर्धा. 4 बॉल 7 धाबांची गरज. ड्राईव्ह केला इथे बॅकवर्ड पॉइंटला क्षेत्ररक्षण करत बॉल निघून गेलाय. पाहावं लागेल धाबा किती मिळालेत. आणि इथे पंचांचा इशारा चौकार. 4 धाबा. 4 धाबे फलक पुढे. 3 बॉल आणि अजूनही 3 धाबांची गरज. ऍक्शन रिप्ले मध्ये पाहू शकता. बाहेर पडलेला बॉल डीप बॅकवर्ड पॉइंटच्या दिशेने. अप्रतिम स्ट्रोक. 4 धाबांसाठी चौकार आपल्याला पाहायला मिळतोय. 3 बॉल आणि 3 धाबांची अजूनही गरज. को करंट व्ह्यूज आपण पाहिलं गेलं तर जवळपास 2000+ पाहायला मिळतात. ओम साई MTC टीमच्या माध्यमातून. 3 बॉल 3 धाबांची गरज. नाद करते का पाहायलाच लागतंय. SM ब्रदर्स चषक 2025 ड्राईव्ह केला. आणखीन एक चांगला स्ट्रोक. याही बॉलवरती सिंगल आणि एकच धाव. 2 बॉल 2. अजूनही मॅच संपलेली नाहीये कारण दोन्हीही संघ अजूनही जिंकलेले नाही आहेत. 2 बॉल 2 धाबांची गरज. समोर निलेश पाटील. दुसऱ्या बाजूला पण पुण्यात क्षेत्ररक्षणामध्ये बदल. चला वेग येऊ नका प्लीज. ती विनंती आहे. चला थोडस स्पीडअप घ्या प्लीज. विनंती आहे टीम. 2 बॉल 2 धाबांची गरज. दोन बॉल 2 धाबांची गरज मॅच जिंकण्यासाठी. ड्राईव्ह केलाय. क्षेत्ररक्षक आहे दीपक बॉलच्या खाली. हो हो कॅच पकडलाय. फलंदाज बाद. कहाणी में ट्विस्ट. मॅच मध्ये ट्विस्ट. ही त्याला 1 बॉल आणि 2 धावा. व्हॉट अ मॅच. दुपारच्या 17 नंतर अक्षरशः प्रत्येक मॅच शेवटच्या बॉल पर्यंत जातीय. अगदी प्रेक्षकांना या मैदानावरती खेळून ठेवणाऱ्या मॅचेस आजच्या दिवसामध्ये पाहायला मिळाल्यात. शेवटच्या बॉलवरती निर्णायक क्षण ठरवणाऱ्या मॅचेस आज पाहायला मिळाल्यात. 1 बॉल 2 धाबा आणि शुभम पाटील च्या बरोबरीला आता बॅटिंग साठी विशाल पाटील आपल्याला पाहायला मिळतील. विशाल पाटील आपल्याला बॅटिंग साठी पाहायला मिळतील. 1 बॉल 2 धाबांची गरज. स्ट्रायकर एंडला विशाल पाटील. 1 बॉल 2 धाबा. कोण जिंकेल कोण जाईल पुढल्या फेरीमध्ये. महत्वाची मॅच. शिरवडे संघ खरं तर ओळखला जातोय तो म्हणजेच एक निर्णायक निकालासाठी. सकाळच्या सत्रामध्ये 18 बॉल 15 धावा डिपेंड केल्या. आता या मॅच मध्ये
18 धाबा डिपेंड करताना 12 बॉल मध्ये पाहायला मिळेल का? 2 धाबांची गरज, 1 बॉल, 2 धाबांची गरज. स्ट्रायकर एंडला विशाल पाटील. फटका इथे चांगला आहे. एकच धाव मिळाली आहे आणि शिरोडी संघ पुढल्या फेरीमध्ये. अभिनंदन टीम शिरवडे सेमीफायनल मध्ये पोहोचतोय. विनंती आहे टीम शिवम आणि वीरू ही जोडी मैदानाच्या आतमध्ये आणि या मॅचचा प्लेअर ऑफ द मॅच कोण आहे या मॅचचा मॅन? कोण आहे रे? कोण आहे? त्यालाच द्या. या मॅचचा मॅन ऑफ द मॅच सिद्धार्थ जगदाळे. सांगायला देत ना किती लय रन होते ना 6 ओव्हर. 6 बॉल हे म्हटलं